तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुमचं ऊसाचा रस प्यायचं मन झालं असेल ना, आता हा रस तुम्ही घरीच करून पिऊ शकता. तुम्हाला बाहेर जायची सुद्धा गरज नाही. अगदीच झटपट होणारा. तर त्यासाठी काय करायचं, मातीच्याच माठामध्ये मी भरपूर सारा चिरलेला गूळ घातला. तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकतात. पुदिना स्वच्छ धुवून मिक्सरला फिरून घ्यायचा. दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे. साधारणतः त्यामध्ये आपल्याला 2 लिंबू इथं पिळून वापरायचे आहेत. भरपूर सारं थंडगार पाणी इथं वापरायचं आहे. तुम्हाला किती लोकांचा करायचं त्यानुसार त्यामध्ये पाणी वापरायचं आहे. रईनं मिक्स करून घ्या, म्हणजे गूळ चांगला तो विरघळला जातो. कट केलेले लिंबू घालून घ्यायचे. त्यानं चव मात्र अजून भारी लागते. त्यामध्ये पूर्ण आपल्याला बर्फाचे खडे घालायचे आहेत. आता थंडगार पाणीसुद्धा घालायचं आणि बर्फाचे खडेही घालायचे, म्हणजे थंडवा अजूनच चांगला लागतो. आता बाहेरच्यापेक्षा पण भारी म्हटलं ना हा रस तरी पण चालेल, कारण घरी बनवलेला आहे. कारण त्यामध्ये थोडंसं आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपला थंडगार ऊसाचा रस इथं तयार झाले. ऊस नसतानाही ऊसाचा रस आपण केलेला आहे. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झालं तर. आणि माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.